स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण लिंबाच्या सालापासून एक जबरदस्त लोणचं बनवणार आहोत। आपण अशा पद्धतीची लिंबू कट केल्यानंतर आपल्याला बऱ्याच रेसिपींमध्ये फक्त लिंबाचा रस लागतो आणि बाकी लिंबाची सालांचं काय करायचं असा प्रश्न पडतो। आणि आपण गृहिणी ज्या घरात आपल्याला प्रत्येक गोष्ट यूज करायची सवय असते आणि अशा वस्तूंना वाया घालायला नको वाटतं, त्याच्यासाठी आपण ह्या सालांचा आज आपण वापर करणार आहोत आणि याच्यापासून आपण एक जबरदस्त असं लोणचं तयार करणार आहोत जे खायला खूप छान लागतं। आपण आपल्या चॅनलवर लिंबाच्या सालापासून किचन क्लीन करण्यासाठी क्लीन्झर पण तयार केलेला आहे, त्याची रेसिपी पण नक्की बघा। आणि आपण आता या लोणच्यासाठी अशा पद्धतीनं सर्व लोणच्यांच्या फोडी बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहेत। आता आपण ह्या मेजरमेंट मोजून घ्यायच्या आहेत। एका आपल्या घरामध्ये जी वाटी असेल त्या वाटीच्या प्रमाणामध्ये आपण ह्या सर्व जेवढ्या वाट्या भरतील तेवढ्या वाट्यांमध्ये भरून घ्यायचं आहे। आणि आता हे 4 वाट्या आपली लिंबाची सालं तयार झालेली आहेत। आता आपण इडली पात्रामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये याला 10 ते 15 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे आहेत। आपल्याला जास्ती ओव्हर वाफवायच्या नाही आहेत, अर्ध्या कच्च्या वाफवायच्या आहेत, कारण जास्ती जर शिजल्या तर आपल्या लोणच्याची आपल्याला पेस्ट तयार करायची नाही आहे, फोडी अखंड राहिल्या पाहिजेत। अशा पद्धतीने आपल्याला लोणच्याच्या साली वाफवून घ्यायच्या आहेत। त्याच्यासाठी आपण मधनं एकदा चेक करून बघायचे किती शिजले आहेत ते। शिजल्यानंतर लोणच्याच्या आपल्या जे लिंबाच्या साली आहेत त्यांचा कलर चेंज होतो, डार्क येलो कलर होतो। एकदा थंड झाल्यानंतर कट करून बघायची, साल जर तुटू शकत असेल आपल्या हाताने तर समजायचं की आपल्याला जेवढं पाहिजे आहे शिजवून तेवढं झालेलं आहे। अशा पद्धतीनं आपली लिंबाची साल आपल्याला पाहिजे तेवढं शिजलेलं आहे। आता आपण 4 वाट्या आपले लिंबाची साल आहेत तर आपण 3 वाट्या गूळ घेतलेला आहे आणि आपण हे सर्व मिश्रण त्याच्यामध्ये घालून परत एकदा त्याला शिजवून घ्यायचं आहे। हे शिजवताना पण फक्त गूळ मेल्ट होईल एवढ्या वेळेस शिजवायचं आहे, जास्ती वेळ शिजवायचं नाही आहे, कारण थंड झाल्यानंतर गूळ खूप घट्ट होतो। आपल्या लिंबाच्या सालामध्ये पाण्याचा अंश खूप कमी असल्यामुळे आपल्याला जास्ती वेळ शिजवायचं नाही आहे। अशा पद्धतीने सर्व गूळ आणि फोडी एकत्र झाल्या पाहिजेत। आपण पावडरचा वापर करतोय, ज्यांच्याकडे अखंड गूळ असेल त्यांनी किसून गूळ वापरायचा आहे। आणि आपण थोडी टेस्ट वाढवण्यासाठी 1 चमचा लाल तिखट घातलं आहे। अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये आपण रॉक सॉल्ट घातलं आहे, रेग्युलर मीठ घातलं तरी पण चालतं। आणि सर्व मिश्रण मिक्स करून आपलं हे लोणचं खाण्यासाठी रेडी आहे। हे 8 ते 10 दिवसानंतर खाण्यासाठी एकदम तयार होतं। ह्याच्यामध्ये आपण शिजवून इडली पात्रात घेतल्यामुळे शिजण्याची जी दिवस आहे ते कमी होतात आणि लवकर आपल्याला खायला मिळतं। अशा पद्धतीनं आपले लिंबाची साल आता इथून पुढे वाया जाणार नाहीत, त्यांचा आपण वापर करून अशा पद्धतीची लोणचं तयार करू शकतो। आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते। अशी निर्जंतुक काचेची बाटली तयार करून घ्यायची, धुवून तिला उन्हामध्ये कडकडीत उन्हात वाळवून घ्यायची आणि मग ह्याच्यामध्ये आपण हे थंड झाल्यानंतर लोणचं भरायचं आहे। हे लोणचं भाताबरोबर पोळीबरोबर तोंडी लावण्यासाठी खायला खूप छान लागतं। आणि आपण ह्याच्यामध्ये गुळाचा वापर केला आहे, कोणाला साखर आवडत असेल तर साखरेचा पण वापर करून अशा पद्धतीचं तुम्ही लोणचं बनवू शकता। आपल्याला सी व्हिटॅमिनची गरज असते म्हणून आपण लिंबाच्या रसाचा वापर करतो, पण सी व्हिटॅमिन लिंबाच्या रसापेक्षा लिंबाच्या सालीमध्ये 10% जास्त असते। लिंबाच्या सालीमध्ये असे घटक असतात ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरियांची वाढ होण्यास प्रतिबंध होतो, तसेच दातांच्या आरोग्यासाठी सुद्धा लिंबांची साल खूप उपयोगी ठरतात। त्यामुळे आपल्या आहारामध्ये नियमित लिंबांचा सालाचा वापर करा। थँक्यू।